नमस्कार. रत्नाने श्रीकलाला असं काही अत्तर दिलेलं असतं, जे अत्तर व्यंकू महाराजांच्या जेवणामध्ये तिला मिक्स करायचं असतं आणि त्याच पद्धतीने श्रीकलाने सुद्धा शिकरणामध्ये ते अत्तर मिक्स केलेलं असतं. त्यावेळेला ती व्यंकू महाराजांना म्हणत असते, बाबा खाऊन तर बघा, मी याच्यामध्ये असं काहीतरी टाकलंय जे खाल्ल्यानंतर तुम्हाला खूपच छान वाटेल. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, श्रीकला अगं तू याच्यामध्ये टाकलंयस तरी काय, ते तरी आधी मला सांग ना. त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते, त्यासाठी बाबा तुम्हाला हे खावं तर लागणारच ना. आणि हे सर्व इंदू शांतपणे ऐकत असते. इंदूला खूप मोठा धक्का बसलेला असतो. इंदू म्हणत असते, श्रीकलाने असं बाबांच्या ह्याच्यामध्ये काय मिक्स केलं, खाल्ल्यानंतर बाबांना काहीतरी होणार. आता काय करू मी, व्यंकू महाराजांना कसं सांगू, कसं समजावू. व्यंकू महाराज तर माझं काहीच ऐकणार नाही. आता तर मला व्यंकू महाराजांशी बोललंच पाहिजे, त्याशिवाय मला गप्प बसून चालणार नाही. आणि ती खूपच घाबरलेली असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते, आता काही झालं तरी एकदा जर का या व्यंकटने सर्व खाल्लं की हा व्यंकट गेला कायमचा ढगात. आता मी तरी माझ्या पद्धतीने सर्व काही केलंय, पण आता मात्र सगळ्या गोष्टी व्यवस्थितच व्हायला पाहिजेत, नाहीतर सगळं काही संपल्यातच जमा. पण कसं सावरू मी हे सर्व, मला लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे. आणि श्रीकला खूपच घाबरलेली असते. ती म्हणत असते, एकदा जर का याने खाल्लं की माझी काळजीच मिटली. आणि तेवढ्यात व्यंकू महाराज शिकरण खायला घेतात आणि ते खात असतात. तेवढ्यात येऊन इंदू व्यंकू महाराजांना म्हणते, व्यंकू महाराज थांबा, हे खायची तुम्हाला काही एक गरज नाही. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंद्रायणी अगं असं काय बोलतेस, श्रीकलाने एवढं माझ्यासाठी आवडीने बनवलंय आणि तू असा का आरोप करतेस. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज प्लीज प्लीज हे नका ना खाऊ. व्यंकू महाराज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंदू बस झालं, अगं त्या पोरीने एवढं आवडीने बनवलंय आणि तू मला ते खाण्यासाठी मनाई का. इंदू तू हे बरोबर करत नाहीस, प्लीज हे सर्व थांबव. तेव्हा लगेच इंदू बोलते, असं काय करताय तुम्ही. व्यंकू महाराज प्लीज माझं ऐका ना. व्यंकू महाराज तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल, प्लीज माझं समजून तरी घ्या ना. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, बस झालं इंद्रायणी, उगाच नको तिथे काही बोलू नकोस. तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते. त्यावेळेला इंदू श्रीकलाला म्हणते, श्रीकला तू असं का वागतेस, का त्यांच्या आयुष्याशी खेळतेस, नको ना असं खेळूस. श्रीकला तुला असं वागून काय मिळतं काय. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, बस झालं, मला या विषयावर वाद नाही घालायचा. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते. त्यावेळेला श्रीकला म्हणते, बाबा तुम्ही हे खाऊच नका ना, त्यापेक्षा नाहीतरी तुम्हाला त्रास होईल आणि उगाचच इंद्रायणीताई माझ्याबद्दल काहीतरी बोलतील, तुमच्या मनात उगाचच नाही ते भरतील. बाबा हे सर्व थांबवा, कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलतात, श्रीकला तू नको काळजी करूस, हे मी खाणार म्हणजे खाणारच. इंदूला काही म्हणू दे तरी मी आहे ना, तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते, आता हे सर्व संपलं, आता हा विषय मला वाढवायचा नाहीये, तर इथल्या इथे हा विषय बंद करायचा आहे. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. तेव्हा लगेच इंदू बोलते, ठीक आहे श्रीकला, एकच गोष्ट कर, तीही माझ्यासाठी, मग मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, कोणती गोष्ट आणि तू काय करायला सांगतेस तिला. तेव्हा इंदू बोलते, मी एकच गोष्ट तिला करायला सांगणार आहे आणि तिने ती करावी अशी माझी इच्छा आहे. प्लीज बाबा या गोष्टीमध्ये तरी तुम्ही मला अडवू नका. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, श्रीकला कर बाबा एकदाचं काय ते, कारण जर का या गोष्टी केल्यास ना तर तिला बरं वाटेल, कर कर. तेव्हा लगेच इंदू श्रीकलाला म्हणते, श्रीकला हे शिकरण तू आधी खावस अशी माझी इच्छा आहे. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, इंद्रायणी ताई तुम्ही काय बोलताय हे. इंद्रायणी ताई तुम्ही असा विचार का करताय,
इंद्रायणी ताई प्लीज तुम्ही माझा विचार करा ना, असं नका ना बोलू प्लीज. इंद्रायणी ताई मी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवते आणि तुम्ही मात्र माझा विश्वासघात करताय. प्लीज इंद्रायणी ताई. तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते तुला सांगितलंय तेवढं कर. तेव्हा मात्र श्रीकला बोलते ठीक आहे इंद्रायणी ताई, तुमची इच्छा आहे ना मी हे खावं म्हणून. तेव्हा लगेच इंदू बोलते मग खा ना. आणि हो थांब, मी तुला स्वतः भरवते, नाहीतर उगाच असं म्हणशील की तुझ्या हातून वाटी खाली पडली म्हणून. तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही एक गरज नाही इंद्रायणी ताई, तुम्ही माझ्यावरती नको तो आरोप करताय, पण मी हे खाणार म्हणजे खाणारच. आणि लगेच श्रीकलाने ती वाटी स्वतःच्या हातात घेतलेली असते आणि ती लगेच त्यातलं शिकरण खाणार. तेवढ्यात तिच्या हातून ती वाटी खाली पडते. तेव्हा लगेच इंदू बोलते मला माहितीच होतं तू ती वाटी खाली पाडणार, मला काही माहिती नाही असं नाही, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, किती काही झालं तरी सुद्धा मी आता शांत नाही बसणार. आणि ती लगेच एक चमचा श्रीकलाच्या तोंडाजवळ नेते आणि श्रीकलाला म्हणते त्याच वाटीमधला एक चमचा मी बाजूला काढून ठेवला होता. श्रीकला तुला काय वाटलं तू कसंही वागशील आणि मी सहन करेन? अगं मला माहिती होतं तू हे सर्व असंच करणार ते. श्रीकला मला पूर्णपणे खात्री होती तू मुद्दामून ती वाटी पाडणार आणि म्हणूनच मी त्या वाटीतलं शिकरण आधीच बाजूला केलं होतं. तेव्हा मात्र श्रीकला इंदूकडे बघतच राहते. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू हे काय चाललं? तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही जरा थांबा. तेवढ्यात तिथे शकुंतलाबाई, गोपाळ सगळेजण आलेले असतात. त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो इंद्रायणी आवाज बंद ठेव तुझा, काय चाललंय तुला कळतंय का? इंद्रायणी तुझं वागणंच मला समजत नाहीये, इंद्रायणी तुझं वागणं पहिल्यांदा बंद कर. तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते आता सगळं समाप्त झालंय, आता मला काय करावं ते कळत नाही, पण काही झालं तरी या श्रीकलाच्या तोंडात मी हा शिकरणाचा घास कोंबणारच. त्यावेळेला इंदू गोपाळला म्हणते गोपाळ थांब, तुला पुढे यायची गरज नाही. गोपाळ तू जरा गप्प बसशील का? तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू तू काय करतेस ते आधी मला सांग. तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पुरे, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाही. श्रीकला तू स्वतः विचार कर नक्की काय करणार आहेस. तेव्हा मात्र श्रीकलाचा नाईलाज होतो आणि श्रीकला बोलते इंद्रायणी ताई प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. पण इंदू मात्र अजिबात ऐकायला तयार नसते आणि इंदू लगेच श्रीकलाच्या तोंडात शिकरणाचा घास कोंबते. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंद्रायणी अगं काय चाललंय काय? तेव्हा इंदू बोलते कळेलच ना, थोड्याच वेळात कळेल, आणि एकदा जर का थोड्या वेळात तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या की सगळंच नीट होईल. तेव्हा मात्र त्या खूपच चिडलेल्या असतात. शकुंतलाबाई म्हणतात इंदू तुझी ही नाटकं आहेत ना ती बंद कर, मला खरंच तुझ्या या नाटकांचा कंटाळा आलाय, तू कधी सुधारशील? इंदू तूच जरा विचार कर. तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते बस झाला आता काकू, मी तुमच्या सर्वांच्या सगळ्या गोष्टी ऐकते, पण कधीतरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, कधीतरी तुम्ही माझा विचार करा, कधीतरी. मला खरंच तुमच्या या गोष्टीच कळत नाहीयेत, समजतच नाहीयेत मला या गोष्टी. तेव्हा मात्र त्या खूपच चिडचिड करत असतात. त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात इंदू तुला हे सर्व करायची काय गरज होती, तू श्रीकलाशी असं का वागतेस? आणि तेवढ्यात श्रीकला चक्कर येऊन खाली पडते. त्यावेळेला गोपाळ खूपच घाबरतो आणि त्याच वेळेला इंदू बोलते कळतंय व्यंकू महाराज मी श्रीकलाशी असं का वागत होती ते, समजलं का व्यंकू महाराज? अहो जरा विचार करा, या श्रीकलाने या शिकरणामध्ये काहीतरी मिळवलं होतं आणि ते ती तुम्हाला खाऊ घालत होती, आणि जर का तुम्ही ते खाल्लं असतात ना तर मात्र ही अशी अवस्था तुमची असती. व्यंकू महाराज मी कोणतीच गोष्ट मुद्दामून करत नाही. व्यंकू महाराज मला काही गोष्टी स्पष्ट दिसतात आणि त्याच वेळेला मला त्या कराव्या लागतात. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला असं वागेल असं वाटलं सुद्धा नव्हतं.
हे श्रीकलाचं वागणं खूपच चुकीचं आहे. त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो, अरे ते सर्व जाऊ देत, आधी तिची अवस्था तरी बघा, तिला काय होतंय ते तरी बघितलं पाहिजे ना. त्यावेळेला लगेच इंदू बोलते, काही नाही होणार तिला, तू काळजी करू नकोस आणि काही काळजी करायची गरज नाही, सगळं अगदी व्यवस्थितच होईल. आणि खरं सांगू का, नको त्या गोष्टीचा विचारच करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थितच होतील, त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही आहे. तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते. त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते, इंद्रायणी ताई गप्प बसा, उगाच माझ्यावरती आरोप करू नका, कारण श्रीकलाला शुद्ध आलेली असते. तेव्हा लगेच व्यंकू महाराज श्रीकला जवळ जातात आणि श्रीकलाचे एक सणसणीत थोबाडीत मारतात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, लाज नाही वाटत? असं का वागलीस तू श्रीकला? मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. श्रीकला, तुला असं वागून काय मिळालं? श्रीकला बोल. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, बस झालं, मला या विषयावर वाद नाही घालायचा आहे आणि हा विषय इथल्या इथे थांबला ना तर बरं होईल. मला तर वाद घालण्यात इंटरेस्टच नाही. तुम्हाला असं वाटतंय ना की मी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला तर तुमची इच्छा, मी काही तुम्हाला अडवणार नाही. पण एकच सांगेन, तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. तुम्ही इंद्रायणी ताईंवरती विश्वास ठेवताय. तेव्हा शकुंतलाबाई लगेच पुढे होतात आणि श्रीकलेचे सणसणीत थोबाड फोडत बोलतात, लाज नाही वाटली? का असं वागलीस? अगं तू माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायला निघाली होतीस, जरा तरी विचार करायचा होतास ना तुझ्या या वागण्याचा. का असं वागलीस? मला उत्तर दे श्रीकला. तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच हादरलेली असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. श्रीकला मोठ्याने बोलते, आता हा विषय बंद करायचा आणि मला हा विषय वाढवायचा नाही आहे. प्लीज हा विषय बंद करा. आणि श्रीकला तिथून तावातावाने निघून जात असते. त्यावेळेला इंदू बोलते, हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. कधीतरी तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवा, कधीतरी. पण तुम्ही सगळे मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात. प्रत्येक वेळेला तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय. जरा तरी विचार करून वागलात ना तर बरं होईल. तेव्हा लगेच नारायणीताई बोलते, इंदू आम्हाला माफ कर, आमचं चुकलं. अगं आम्ही त्या श्रीकलावरती विश्वास ठेवला. तेव्हा लगेच इंदू बोलते, जाऊ देत, आता या गोष्टी वाढवायला नको, प्लीज या गोष्टी बंद करा. त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात, गोष्टी वाढवायचा प्रश्नच नाही, तर आता जाब विचारण्याची वेळ आली आहे आणि काही झालं तरी सुद्धा मी जाब विचारणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यावेळेला खूपच राग इंदूला आलेला असतो आणि इंदू मोठ्याने बोलते, जाब विचारण्याचा प्रश्नच नाही आहे, पण तिला घराबाहेर काढण्याची वेळ आली. आता तुम्ही ठरवायचं, तिला घराबाहेर काढायचं की या घरातच ठेवायचं. तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, एक मिनिट इंद्रायणी, माझ्या बायकोला घराबाहेर काढणारी तू कोण? तेव्हा लगेच गोपाळ असं बोलताच इंदू बोलते, बस कर गोपाळ, किती नाटकं करणार आहेस अजून? अरे तुझ्या या नाटकांना काहीच अर्थ नाही. गोपाळ तुझं हे वागणंच बंद कर, कारण मला या वागण्याचा खूप कंटाळा आलाय. अरे तू तुझ्या वडिलांचा विचार कर, तिने तुला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र गोपाळ शांत होतो आणि त्याच्या तोंडातून एकही शब्द येत नाही. त्यावेळेला गोपाळ खूपच चिडलेला असतो. तेव्हा मात्र मोठ्याने गोपाळ खूपच चिडचिड करत असतो आणि तावातावाने श्रीकलाच्या पाठी जातो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आता तर श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाय. आता तरी श्रीकलाच्या बाबतीत व्यंकू महाराज काही ना काहीतरी पाऊल उचलतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.